सत्यशोधक समाजाचे पाईक असल्यानं समाज प्रबोधनासाठीच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये भाऊरावांनी हिरिरीनं सहभाग घेतला। या दरम्यान कराड तालुक्यातील काली या ठिकाणी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत भाऊराव पाटलांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला। त्यानुसार 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली। काल या ठिकाणी संस्थेमार्फत एक वसतिगृह, एक प्राथमिक शाळा तसेच एक रात्रशाळा काढून भाऊरावांच्या शैक्षणिक कामाची पायाभरणी झाली। 1924 ला त्यांनी आपल्या संस्थेचा मोर्चा काल्यातून सातारा शहरात वळवला। तिथे त्यांनी विविध जातीपातींच्या मुलांसाठी एक मिश्र वसतिगृह सुरू केलं। महात्मा गांधींच्या हस्ते उद्घाटन झालेलं हेच ते श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस। यानंतर भाऊरावांच्या शैक्षणिक संस्था वटवृक्षाप्रमाणे वाढत गेल्या। संस्थेला आर्थिक मदत मिळावी म्हणून ते पायाला भिंगरी बांधून फिरले। प्रसंगी आपल्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून वसतिगृहातील मुलांच्या जेवणाचीही सोय केली। विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका नावाचा अभिनव प्रयोग राबवून त्यांनी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दिली। भाऊरावांच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे त्यांचं वाक्य अगदी तंतोतंत खरं करून दाखवलं। भारताच्या IAS पासून ते नासा, गुगल सारख्या कंपन्यांमध्ये रयतची ही मुलं आज अभिमानानं वावरतात। ते भाऊरावांनी शिक्षणाच्या मोकळ्या करून दिलेल्या वाटांमुळे। शैक्षणिक शिक्षण देणारे अनेक अध्यापक विद्यालय भाऊरावांनी सुरू केली। पुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक देणारी अनेक महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेमार्फत उभारली, वाढली।